ती बॉलिंग एकदम ओके. इथे फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 6 धाव संख्येसाठी षटकार. या 6 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 31. 31 धावा धावफलकावरती येत आहेत. 31 धावा. पहिल्याच बॉलवरती षटकाराचा मार मात्र भावेशला पडला. इथून 5 चेंडू त्याच्यावरती देखील प्रेशर असेल. चांगले त्याला टाकावे लागतील. 40च्या आतमध्ये रोकावं लागेल देसाई टीमला. क्रिश 11 जे वागेश्वर देसाई. इथे फटका आणखी एक चांगला आहे. लॉंग ऑफला गेलाय बॉल सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. आणि या धावफलकाचा काया पालट तुम्हाला बघायला मिळेल. जी धावसंख्या असं वाटलं की 30-35. बॉल द्या बॉल द्या. आयोजक बॉल मैदानामध्ये पुरवा. करंट मॅच बॉल मला असं वाटतं गेलाय. या 2 षटकाराच्या सहाय्याने जर पण एकंदरीत विचार केला तर 37 धावा 37 ऑन स्कोर कार्ड. बॉल द्या मैदानावरती. लेफ्टी बॅट्समन हे नेहमीच शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये फार घातक, विस्फोटक आणि विध्वंसक असतात. ती आक्रमकता पेश केली या 4थ्या षटकामध्ये 22च्या विरोधामध्ये हिमांशूने. इथे आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिडविकेटच्या दिशेने. डीपमध्ये फिल्डर आहे. सिंगल हिमांशू कंप्लीट करतोय. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरीचा प्रयत्न आता होत नाही. एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागते आणि या एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 38 धावा. 31. 38 धावा धावफलकावरती. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानावरती. एका बाजूला विकास आक्रमण करतोय, दुसऱ्या बाजूला हिमांशू आक्रमण करतोय. जरूर जितेश आणि आकाशने सपशेर निराशा केली, परंतु त्यानंतर कुठेतरी डावाला सावरण्याची गरज असताना हिमांशू धावत आला 4थ्या क्रमांकावरती. आणि काय साथ देतोय विकास. हेच तर क्रिकेट असताना की एकावरती डिपेंडेंट न राहता संपूर्ण टीम परफॉर्म ज्यावेळेस करते ना, त्यावेळेसच तुमची टीम पुढे जाते. इथे चांगला फटका ऑन साईडला. स्क्वेअर लेग मधला फिल्डर डीपमध्ये आला. मिड विकेटला फील्ड होतोय. एक धाव मिळतीये आणि या एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 39 धावा. 39. 39 धावा धावफलकावरती येत आहेत. शेवटचे आता काही चेंडू शिल्लक या 17 मधले, या षटकामधले. पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके, त्यानंतर 2 सिंगल. तब्बल 14 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. भावेशवरती आक्रमण मात्र चढवण्यात आलंय. इथे आणखी एक चांगला फटका. हिमांशू ऑन फायर षटकार. षटकार मात्र आता हिमांशूच्या बॅटमधून बघायला मिळतात आणि आता एक चॅलेंजिंग टोटल उभं जरूर राहिलंय ते देसाई टीमच्या बाजूने. धावफलक पोहोचलंय. एकूण 45 धावा 45. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या षटकाचा जर आपण विचार केला तर तब्बल 20 धावा आल्यात. कुठेतरी मोमेंटम आता शिफ्ट झालंय देसाई टीमच्या बाजूने जर आपण विचार केला तर. चांगली बॉलिंग करत होता आज संघ, परंतु त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये 22 वरती आक्रमण चढवलंय. आणखी एक चांगला बॉल. लॉंग ऑफला फिल्डर आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर षटकार.
ह्या शेवटच्या ओव्हरमध्ये आलेले 4 षटकार कुठेतरी आता मी म्हणेन